आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। उल्लासनगर महानगरपालिका चुनाव के मद्देनजर गोल मैदान में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का भव्य कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किया गया। इस अवसर पर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व आरपीआई नेता रामदास आठवले ने आगामी महापालिका चुनाव में महायुति से 21 सीटों की मांग की, साथ ही 15 सीटें मिलने की उम्मीद जताई। सम्मेलन के दौरान आठवले ने महाविकास आघाड़ी पर निशाना साधते हुए कहा कि उद्धव ठाकरे ने महाविकास आघाड़ी में शामिल होकर अपने ही पार्टी को नुकसान पहुंचाया है। इसके अलावा उन्होंने कांग्रेस नेता राहुल गांधी को सलाह देते हुए कहा कि उन्हें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर लगातार टीका टिप्पणी करना बंद करना चाहिए। कार्यक्रम की एक खास बात यह रही कि उल्लासनगर में राजनीतिक तनाव के माहौल के बावजूद पहली बार शिवसेना और भाजपा के पदाधिकारी एक ही मंच पर नजर आए। इस मौके पर शिवसेना जिला प्रमुख गोपाल लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण आशान, भाजपा विधायक कुमार आइलानी, भाजपा जिला प्रमुख राजेश वधारिया, आरपीआई नेता अन्ना रोकड़े सहित कई प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू। आज म्हणजे आपल्या शहराचं नाव आहे उल्हास। आपल्या शहराचं नाव आहे उल्हास। ज्याला कोणी विरोध केला त्याला करून टाकू आम्ही खाल्ला। उल्हासनगरचं नाव उल्हास निर्माण करणार अशा पद्धतीचं एक शहर। या शहरामध्ये हिंदी भाषिक, हिंदी समाज, मराठी समाज आणि अनेक साऊथ इंडियन लोक या भागामध्ये राहतात। उल्हासनगरशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे। आमच्या भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये वस्तीशी माझा संबंध आलेला आहे। आज या ठिकाणी नाना बागुल यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे आणि या ठिकाणी आपण सगळे पत्रकार, सगळे नेते उपस्थित आहेत। आपले आमदार कुमार आयलानी जी उपस्थित आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगेजी, बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष राजेश वधारियाजी, शिवसेनेचे अरुण आशाम राजेंद्र चौधरी, महेश दादा गायकवाड, आरपीआयचे काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारसिंग, अण्णासाहेब रोकडे, सुरेश सावंत, दयाल बहादुरे, बाळ भालेराव, मुस्ताक बाबा आणि उल्हासनगरची सगळी कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे। या शहरामध्ये आमचा बौद्ध समाज, दलित समाज मोठ्या संख्येने राहतो। या ठिकाणी आमचे 7 नगरसेवक, 6 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आता ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमची महायुतीचा या ठिकाणी महापौर झाल्याशिवाय राहणार नाही। पण तो कोणत्या पक्षाचा होईल का आता सांगू शकत नाही। पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे लोक एकत्रित आहोत। देशाच्या विकासासाठी माननीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। कालच रशियाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय पुतीनजी आले होते। भारताबरोबर अनेक विषयांवरती अग्रीमेंट झालेला आहे, करार झालेला आहे।
दोन्ही देशामध्ये व्यापार अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. एका वर्षभरामध्ये आम्ही 3 नंबरवर गेल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1 ला अमेरिका, नंबर 2 ला चायना आणि नंबर 3 ला भारताचा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. या उल्हासनगर मधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. उल्हासनगर मध्ये ज्या स्लम्स आहेत त्या स्लमच्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देणं अत्यंत आवश्यक आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर मिळालं पाहिजे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये फार मोठी घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आमचं महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गुरगुरीत झाल्या. आमच्या तिघांचा चौघांचा जो गनिमी गाव होता, आम्ही ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची. ज्या ठिकाणी युती होत नाही त्या ठिकाणी आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचं. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपण एकत्र यायचो. त्यामुळं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चा फक्त होती ती महायुतीची. काँग्रेसवाल्यांशी, ठाकरे बंधूंची चर्चा होत नव्हती. आणि आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होतं ते बघूया. उल्हासनगर मध्ये आमच्या आरपीआयची इच्छा अशी आहे की भाजप, शिवसेना आणि आरपीआय अशा 3 पक्षांची युती या ठिकाणी झाली पाहिजे. आमच्या पक्षाने नाना बागुल यांनी 20 जागांची यादी तयार केलेली आहे. 21 जागांची. त्याच्यामधल्या 15-16 तरी जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. लोक म्हणतात मिळत कशा नाही, मी म्हणतो मिळालंच पाहिजे. नक्की जागा आपल्याला मिळतील, पण आपण आपले उमेदवार सुद्धा सक्षम असले पाहिजे. रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष, शिवाजी महाराजांना मानणारा रिपब्लिकन पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारा रिपब्लिकन पक्ष, अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला मानणारा रिपब्लिकन पक्ष, गोरगरिबांसाठी सातत्यानं लढणारा रिपब्लिकन पक्ष, तळागाळातल्या माणसाला वर आणण्यासाठी प्रयत्न करणारा रिपब्लिकन पक्ष. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो, पण आज मला दिल्लीच्या तख्तावर जाण्याची संधी मिळाली. दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये मी रिपब्लिकन पक्षाचा मंत्री म्हणून आहे. माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेमध्ये खासदार नाही. आणि मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मंत्री आहे. सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि नरेंद्र मोदी या देशाचे कणखर अशा पद्धतीचे नेते आहेत. त्याला किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधीजी त्याला बदनाम करू शकत नाही. राहुल गांधीजींना माझं एवढं सांगणं आहे की आपण काँग्रेसला जर मजबूत करायचं असेल तर आपण रोज टीकाटिप्पणी करणं तर थांबवा. चांगल्या गोष्टी होत असतील तर त्या चांगल्या गोष्टी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. या देशाच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हणणारे राहुल गांधी, त्यांना माझा सवाल आहे की राहुल गांधीजी आपला पक्ष गेली अनेक वर्ष या देशामध्ये सत्तेवर राहिला. मी सुद्धा तुमच्या सोबत होतो, पण या देशातला जातीवाद काँग्रेसला संपवता आला नाही. खेड्या पाड्यातल्या दलितांना न्याय तुम्हाला देता आला नाही. समाजाला जोडण्यापेक्षा समाजाला फोडण्याचं काम आपण केलं. डिवाइड अँड रूलची पॉलिसी काँग्रेस पार्टीने सातत्यानं अंगीकारली. समाजामध्ये भेदाभेद फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला. मैं बताना चाहता हूं मुस्लिम कम्युनिटी के लोगों को कि हमारी सरकार आपके खिलाफ नहीं है. हमारी सरकार ने 10% आरक्षण दिया है इकोनॉमिकल सेक्शन को, उसमें मुस्लिम समाज भी है.
मुस्लिम समाज भी उसमें है, क्रिश्चियन समाज उसमें है, जैन समाज उसमें है। जो जनधन योजना है कम से कम 51 करोड़ से ज्यादा अकाउंट पूरे देश भर में खुले। 56 करोड़ से ज्यादा लोगों को मुद्रा योजना का लोन मिला। 10 करोड़ से ज्यादा लोगों को गैस सिलेंडर अपने अपने घर मिला है। 4 करोड़ से ज्यादा लोगों को प्रधानमंत्री आवास योजना का मकान मिला है। आयुष्मान भारत योजना का फायदा एक फैमिली को एक साल में 5 लाख रुपया अपने मेडिकल ट्रीटमेंट के लिए मिलता है। उसमें 4 करोड़ से ज्यादा फैमिली को उसका फायदा हुआ। हमारी सरकार उसमें ऐसा नहीं है कि भाई मुस्लिम कम्युनिटी को बिल्कुल नहीं देना चाहिए। विवाद पैदा करने का काम नहीं करते हैं। राहुल गांधी जी संविधान दिखाते हैं, रोज संविधान दिखाते हैं, लेकिन संविधान के अंदर की बात नहीं करते, बाहर की बात करते हैं। समाज जोड़ने की अगर भूमिका संविधान में है तो भारत को तोड़ने की बात क्यों करते हो? कल बाबा साहब अम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन था पूरे देश भर में। नहीं, लाइव एक ही एक नेता ऐसा है कि उसका महापरिनिर्वाण दिन, जयंती दिन पूरे दुनिया में मनाया जाता है। और यहाँ हमारा सिंधी समाज बहुत बड़ी संख्या में है। जब मैं अमेरिका जाता हूँ, लंदन जाता हूँ, दुबई जाता हूँ, ऑस्ट्रेलिया जाता हूँ, न्यूजीलैंड जाता हूँ, सिंगापुर जाता हूँ, अनेक जगह पर हमें सिंधी समाज दिखाई देता है। पाकिस्तान से, सिंध प्रांत से ये सिंधी समाज यहाँ भारत में आया। भारत और पाकिस्तान का पार्टीशन होने के बाद सिंधी समाज यहाँ आया। उल्लासनगर में बड़ी संख्या में यहाँ है। अनेक जगह पर सिंधी कैंप पूरे देश भर में जगह जगह पर है। और उन सब लोगों को अभी बिजनेस में हमारा सिंधी समाज बहुत आगे है। हमारे कुमार आइलानी जी भी बड़े बिजनेसमैन है। अनेक लोग बिजनेस में अच्छा काम करते हैं। तो सिंधी समाज को भी रिपब्लिकन पार्टी हमेशा सपोर्ट करती है। और इसी तरह मतलब एक बार सिंधी समाज के एक नेता को हमने टिकट भी दिया था। उनको एमएलए बनाने का काम भी हमने पप्पू करानी जी को किया था एक बार। और इसीलिए हम सब लोग आपके साथ हैं।